हॅलो स्टुडंट्स, आज आपण मोशन इन प्लेन ह्या चॅप्टरचं थर्ड लेक्चर स्टार्ट करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पोझिशन वर्सेस टाइम ग्राफ कंप्लीट केला होता. हा पॉईंट आपण कंप्लीट केला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हेलॉसिटी टाइम ग्राफ हा पॉईंट कंप्लीट करणार आहोत. ॲक्च्युली आपण सुरुवात कुठून केली होती? रेक्टिलिनियर मोशनपासून केली होती. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन. आणि ह्या रेक्टिलिनियर मोशनसाठी आपण पोझिशन टाइम ग्राफ कंप्लीट केला. आता आपण बघणार आहे की व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. ग्राफ म्हणजे काय हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं होतं. स्लोप म्हणजे काय ते सुद्धा प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं. तुम्हाला जर ते डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ते 2 नंबरचं लेक्चर पहिल्यांदा बघून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला पहिल्या दोन्ही लेक्चरची काय देतो, लिंक देतो. ओके, आता ग्राफ म्हणजे काय होतं तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ म्हणजे काय होतं? पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ टू रिलेटेड क्वांटिटीज. 2 रिलेटेड क्वांटिटीचा आपण एक पिक्चर ड्रॉ करायचो, त्याला आपण म्हणायचो ग्राफ. मग इथं 2 रिलेटेड क्वांटिटीज कोण आहे तर एक म्हणजे व्हेलॉसिटी आणि एक म्हणजे टाइम. मग ह्या दोघांचा आपण ग्राफ प्लॉट करणार आहोत ह्या पॉईंटमध्ये. म्हणजे टाइमनुसार व्हेलॉसिटी कशी चेंज होते हे जे व्हेलॉसिटीचं टाइम बरोबर रिलेशन आहे हे दाखवण्यासाठी आपण ह्या ठिकाणी ग्राफचा उपयोग करणार आहे. पण ह्या व्हेलॉसिटी टाइम ग्राफ ह्या पॉईंटमध्ये आपल्याला एका कन्सेप्टची गरज लागणार आहे. तो कन्सेप्ट आपण अगोदर कव्हर करूया. ओके, आणि तो कन्सेप्ट आहे किंवा तो पॉइंट आहे ॲक्सेलरेशन. व्हॉट इज मीन बाय ॲक्सेलरेशन? ओके, ॲक्सेलरेशन इज अ व्हेक्टर क्वांटिटी हॅव्हिंग मॅग्निट्यूड विथ डायरेक्शन. ओके, सो व्हॉट इज मीन बाय ॲक्सेलरेशन? तर ॲक्सेलरेशनची मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे. कशी काढतो आपण ॲक्सेलरेशनची मॅग्निट्यूड? तर फॉर्म्युला काय ॲक्सेलरेशनचा? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम किंवा चेंज इन टाइम. दिस इज नोन ॲज ॲक्सेलरेशन. म्हणजे ज्या वेळी तुमच्या ऑब्जेक्टची, तुमच्या बॉडीची किंवा तुमच्या पार्टिकलची व्हेलॉसिटी चेंज होत असेल त्यावेळी त्या पार्टिकल जवळ काय ॲक्सेलरेशन आहे असं आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, सपोज एक बॉडी कुठली मोशन करत आहे? रेक्टिलिनियर मोशन करत आहे. समजा आपण एक कार घेतली फॉर एक्झाम्पल, आणि ज्यावेळी जिथून आपण ऑब्झर्वेशन स्टार्ट करतो त्या टाइमला आपण काय म्हणतो? 0 सेकंद. ॲट 0 सेकंद ह्या गाडीची व्हेलॉसिटी ज्यावेळी तुम्ही ऑब्झर्व केलं, ज्यावेळी तुम्ही गाडीला बघितलं त्यावेळी गाडीची व्हेलॉसिटी किती होती? फॉर एक्झाम्पल 5 मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद हे त्या व्हेलॉसिटीचं किंवा स्पीडचं काय युनिट आहे. आफ्टर 1 सेकंद, ओके, आता 5 मीटर पर सेकंद म्हणजे काय? एका सेकंदामध्ये किती डिस्टन्स कव्हर करणार? 5 मीटर. एका सेकंदामध्ये तुमची गाडी कुठं पोहोचली? 5 मीटरवर पोहोचली. ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या गाडीची व्हेलॉसिटी मेजर केली आणि ती व्हेलॉसिटी तुम्हाला समजा मिळाली 10 मीटर पर सेकंद, म्हणजे तुम्ही काय म्हणणार? ह्या ठिकाणी तुमच्या गाडीची, तुमच्या कारची व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली. ॲट t इज इक्वल टू 2 सेकंद म्हणजे अगेन आफ्टर 1 सेकंद तुम्ही तुमच्या गाडीची व्हेलॉसिटी मेजर केली आणि ती तुम्हाला किती भेटली? 20 मीटर पर सेकंद. ह्या ठिकाणी तुम्ही एक ऑब्झर्वेशन करू शकता. तुम्ही काय म्हणणार की आमच्या कारची व्हेलॉसिटी कंटिन्युअसली काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. आणि इन्क्रीज इन व्हेलॉसिटी म्हणजेच काय? चेंज इन व्हेलॉसिटी. म्हणजे तुमच्या गाडीची व्हेलॉसिटी चेंज होते. चेंजचा अर्थ समजून घ्या. व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजे व्हेलॉसिटी इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते. इन्क्रीज और डिक्रीज ह्या दोघांनाही आपण काय म्हणू शकतो? चेंज इन व्हेलॉसिटी. ह्या ठिकाणी व्हेलॉसिटी फक्त काय होते? इन्क्रीज होते. म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होते. आणि व्हेलॉसिटी जर चेंज होत असेल तर ह्या गाडीजवळ काय आहे? ॲक्सेलरेशन आहे. या कारजवळ काय? ॲक्सेलरेशन आहे. मग पुढचा क्वेश्चन किती आहे? तर आपण आत्ताच फॉर्म्युला बघितला. ॲक्सेलरेशन म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आता चेंज आपण नेहमी कसा काढतो? तर फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. आता ह्या टाइम इंटरव्हलसाठी 0 to 1 सेकंडसाठी किती ॲक्सेलरेशन आहे? तर फायनल व्हेलॉसिटी V2 मायनस इनिशियल व्हेलॉसिटी V1. आणि ह्या टाइमला आपण किती म्हणूया? T1, T2 आणि T3. मग T2 मायनस T1 म्हणजे ॲक्सेलरेशन किती आलं? V2 किती आहे? 10. V1 किती आहे? 5. T2 1 मायनस 0 म्हणजे किती? 1. मग 10 मायनस 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर हे काय झालं? ॲक्सेलरेशनचं युनिट. ओके, आता ह्या टाइम इंटरव्हलसाठी बिटवीन 1 सेकंड अँड 2 सेकंड तुम्ही काय काढा? ॲक्सेलरेशन काढा. ते ॲक्सेलरेशन किती येणार? अगेन फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे किती? 20 अपॉन 10 किती येणार? 10 अपॉन टाइम 2 मायनस 1 म्हणजे 1 म्हणजे 10 अपॉन 1 म्हणजे 10. किती आलं? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर.
समजलं. सो दिस इज ऑल अबाउट ॲक्सिलरेशन. ह्याला म्हणतो ॲक्सिलरेशन. ज्यावेळी तुमच्या बॉडीची ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज होईल त्यावेळी आपण काय म्हणणार, त्या बॉडीमध्ये काय प्रोड्यूस झाले, ॲक्सिलरेशन प्रोड्यूस झाले किंवा ॲक्सिलरेशन डेव्हलप झाले असं आपण म्हणू शकतो. सो चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आणि ॲक्सिलरेशनचं युनिट काय किंवा हे आपण असं लिहू शकतो, चेंजला आपण नेहमी कसं दाखवतो, डेल्टा ना, मग डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम इज नोन ॲज ॲक्सिलरेशन. आता ॲक्सिलरेशनचं युनिट काय येणार बघा, व्हेलॉसिटीचं युनिट काय, मीटर पर सेकंद, आणि टाइमचं युनिट काय, सेकंद. मीटर पर सेकंद असं झालं ना, हेच आपण असं लिहितो. हा सेकंद पण इथं जाणार ना, मग मीटर पर सेकंद स्क्वेअर. ओके. आता ह्याच्यावरून काय समजतं आपल्याला, मीटर पर सेकंद हे कुणाचं युनिट आहे, व्हेलॉसिटीचं, आणि फक्त सेकंद कुणाचं आहे, टाइमचं. मग हेच ॲक्सिलरेशन मी असं लिहू का, बघा किती आहे, 5 मीटर पर सेकंद म्हणजेच काय, 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर असा अर्थ होतो याचा. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, पर सेकंद म्हणजे दर एका सेकंदाला तुमच्या गाडीची व्हेलॉसिटी कितीनं चेंज होते, तर 5 मीटर पर सेकंद. कारण मीटर पर सेकंद हे व्हेलॉसिटीचं युनिट आहे. मग इथं तुम्हाला काय मिळतंय की व्हेलॉसिटी चेंज होण्याचा रेट मिळतोय. काय चेंज आहे व्हेलॉसिटी चेंज होण्याचा, तर एका सेकंदाला 5 मीटर पर सेकंदने व्हेलॉसिटी चेंज होते. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, व्हेलॉसिटी चेंज होण्याचा जो रेट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, ॲक्सिलरेशन. आता इथं व्हेलॉसिटी चेंज होण्याचा काय रेट आहे, तर पर सेकंदाला, दर एका सेकंदाला 10 मीटर पर सेकंदनं व्हेलॉसिटी ह्या गाडीची काय होते, चेंज होते. म्हणून ॲक्सिलरेशन किती आहे, 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ह्या ठिकाणी एका सेकंदाला 10 मीटर पर सेकंदनं व्हेलॉसिटी चेंज होते, आणि इथं एका सेकंदामध्ये 5 मीटर पर सेकंदनं व्हेलॉसिटी चेंज होते. म्हणजे ह्या ठिकाणी व्हेलॉसिटी चेंज होण्याचा रेट जास्त आहे, म्हणून या ठिकाणी ॲक्सिलरेशन जास्त आहे. लक्षात आलं. ॲक्सिलरेशन म्हणजे काय, बेसिक समजलं ॲक्सिलरेशन. ओके. आता मी दुसरं एक्झाम्पल घेतो. आता तुम्ही सपोज हे दाखवूया, ज्यावेळी तुम्ही ऑब्झर्व केलं ॲट टी इज इक्वल टू 0 सेकंड, त्यावेळी तुमच्या गाडीची व्हेलॉसिटी, ज्याला इनिशियल व्हेलॉसिटी किती होती, 50 मीटर पर सेकंद. म्हणजे तुम्ही स्पीडमध्ये निघाला होता, पण अचानक तुमच्या रस्त्याच्या मध्ये कोणतरी आल्यामुळं तुम्ही काय केलं, ब्रेक अप्लाय केला, त्यामुळे तुमच्या गाडीचं स्पीड किंवा व्हेलॉसिटी काय होणार, कमी होणार. मग आफ्टर 1 सेकंद म्हणजे ॲट टी इज इक्वल टू 1 सेकंद तुमच्या गाडीची व्हेलॉसिटी झाली 40 मीटर पर सेकंद. म्हणजे ह्या ठिकाणी व्हेलॉसिटी काय झाली, कमी झाली. व्हेलॉसिटी डिक्रीज झाली म्हणजेच व्हेलॉसिटी चेंज झाली. अगेन ह्या गाडीमध्ये काय डेव्हलप झालं, ॲक्सिलरेशन. किती आलं ॲक्सिलरेशन, आता आपण काढू शकतो, ॲक्सिलरेशन इज फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. फायनल व्हेलॉसिटी किती आहे, 40. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, 50. मग काय येणार, 40 मायनस 50. टाइम किती येणार, 1 मायनस 0 म्हणजे 1. मग ॲक्सिलरेशन किती आलं, 40 मायनस 50 मायनस 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर. एवढं ॲक्सिलरेशन ह्या गाडीमध्ये आहे. ओके. आता -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर ह्याचा अर्थ काय होतो, आणि ह्या ठिकाणी ॲक्सिलरेशन किती आलं होतं, +5 मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ह्या ठिकाणी ॲक्सिलरेशन काय, पॉझिटिव्ह आहे. बघा ह्या केसमध्ये ॲक्सिलरेशन कसं आहे, पॉझिटिव्ह. आता ह्या गोष्टी तुम्ही पाठ करायच्या, ज्या पुढे आपल्याला यूज होणार आहे. ज्यावेळी ॲक्सिलरेशन पॉझिटिव्ह असेल त्यावेळी व्हेलॉसिटीचं काय झाले, व्हेलॉसिटी बघा इन्क्रीज झाली 5, 10, 20. मग आपण काय म्हणणार, वेन ॲक्सिलरेशन इज पॉझिटिव्ह देन velocity of a object always increases. व्हेलॉसिटी काय होते, नेहमी इन्क्रीज होते. आणि ह्या ठिकाणी काय झालंय, ॲक्सिलरेशन कसं आलंय, निगेटिव्ह. म्हणजे आपण काय म्हणणार, ज्यावेळी ॲक्सिलरेशन कसं असेल, निगेटिव्ह, त्यावेळी व्हेलॉसिटी काय होते. बघा काय झालं, व्हेलॉसिटीचं 50ची काय झाली 40 म्हणजे काय झाली, कमी झाली. त्या केसमध्ये व्हेलॉसिटी काय होणार, डिक्रीज होणार. समजा रूल पुढे लागणार आहे आपल्याला, म्हणून मी आत्ताच अगोदरच काय करा, क्लिअर केला. ॲक्सिलरेशन ज्यावेळी पॉझिटिव्ह असेल त्यावेळी तुमच्या डोक्यात बरं ॲक्सिलरेशन पॉझिटिव्ह आहे किंवा ॲक्सिलरेशन निगेटिव्ह आहे, म्हणजे त्या बॉडीजवळ ॲक्सिलरेशन आहे ही पहिली गोष्ट. म्हणजे बॉडीची व्हेलॉसिटी चेंज होणार हे तर फिक्स आहे. पण ॲक्सिलरेशन पॉझिटिव्ह आहे म्हणजे व्हेलॉसिटी कशी चेंज होणार, तर व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार. ॲक्सिलरेशन निगेटिव्ह आहे म्हणजे व्हेलॉसिटी कशी चेंज होणार, तर त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी डिक्रीज होणार. समजलं. ॲक्सिलरेशन पॉझिटिव्हचा आणखी एक अर्थ होतो. काय अर्थ होतो, की डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी अँड डायरेक्शन ऑफ ॲक्सिलरेशन बोथ आर सेम, किंवा डायरेक्शन ऑफ ॲक्सिलरेशन इज इन द सेम डायरेक्शन ॲज दॅट ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, तुम्ही समजा अशी गाडी चालवताय, तुम्ही ह्या डायरेक्शनला निघालाय, म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट ह्या डायरेक्शनला होते ना. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया ह्या राईट साईडला तुमचं काय होतं, डिस्प्लेसमेंट होतंय. मग तुमची व्हेलॉसिटी कुठं असणार आहे, ह्याच डायरेक्शनला असणार आहे.
ओके, डिस्प्लेसमेंट पण ह्याच डायरेक्शनला असणार आहे. पण तुमची व्हेलॉसिटी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. बघा 5ची 10, 10ची 20. म्हणजे ज्यावेळी व्हेलॉसिटी इन्क्रीज होते त्यावेळी ॲक्सिलरेशन काय असतं, पॉझिटिव्ह. ह्याचाच अर्थ काय होतो, ॲक्सिलरेशन आणि व्हेलॉसिटी दोघांची डायरेक्शन सेम. मग तुम्हाला जर कोणी विचारलं की ॲक्सिलरेशन व्हेक्टर क्वांटिटी आहे, मग ॲक्सिलरेशनची डायरेक्शन सांगा. डायरेक्शन तर सांगितली पाहिजे. मॅग्निट्यूड तुम्ही किती म्हणणार, 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर, पण डायरेक्शन काय. तर ज्यावेळी व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल त्यावेळी ॲक्सिलरेशनची डायरेक्शन काय असणार आहे, तर जी डायरेक्शन व्हेलॉसिटीची असेल तीच ॲक्सिलरेशनची. मग व्हेलॉसिटीची कुठं आहे, दिस इज द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. तर मग तीच डायरेक्शन कोणाची असणार, ॲक्सिलरेशनची. पण ह्या केसमध्ये काय होतंय, बघा तुम्ही गाडी चालवत होता 50 मीटर पर सेकंडनं, अचानक कोणतरी मध्ये आल्यामुळे तुम्ही ब्रेक अप्लाय केला. ओके, म्हणजे ज्यावेळी ब्रेक अप्लाय करता, ब्रेक प्रेस करता, त्यावेळी गाडी मागं जात नाही ना, गाडी पुढंच जाते. ह्या डायरेक्शनला तुमची गाडी निघाली, फक्त व्हेलॉसिटी काय झाली, कमी झाली. त्यामुळे व्हेलॉसिटीची डायरेक्शन हीच असणार आहे, जरी ब्रेक अप्लाय केला, जरी स्पीड कमी झालं किंवा जरी व्हेलॉसिटी कमी झाली तरी. पण तुमचं ॲक्सिलरेशन काय, निगेटिव्ह, म्हणजे व्हेलॉसिटी काय झाली, डिक्रीज झाली. ह्या केसमध्ये डायरेक्शन ऑफ ॲक्सिलरेशन इज अपोजिट टू डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे तुम्ही इथं असं दाखवणार, ही डायरेक्शन जर कोणाची असेल व्हेलॉसिटीची, तर ही डायरेक्शन कोणाची, ॲक्सिलरेशनची, व्हेलॉसिटीच्या अपोजिट. लक्षात आलं. मी तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी समजल्या की पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन आहे म्हणजे ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत आहे आणि ॲक्सिलरेशन आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन सेम आहे. निगेटिव्ह ॲक्सिलरेशन आहे म्हणजे काय होणार, व्हेलॉसिटी ऑब्जेक्टची डिक्रीज होत आहे आणि व्हेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशनची डायरेक्शन एकमेकांना अपोजिट आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट ॲक्सिलरेशन. आता आपण काय करूया, आपला पॉईंट स्टार्ट करू. कुठला, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. ओके, आता व्हेलॉसिटी टाइम ग्राफ ह्या पॉईंटमध्ये आपला पहिला ग्राफ आहे, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ ऑफ एन ऑब्जेक्ट विच इज मूविंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. तुमचा ऑब्जेक्ट कसा मूव्ह होतोय, विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. ओके, आणि त्या केसमध्ये आपल्याला व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ काय करायचं आहे, ड्रॉ करायचा आहे किंवा प्लॉट करायचा आहे. ओके, मोशन अगेन कुठलं आहे, रेक्टिलिनियर मोशन आहे. सगळं आपण रेक्टिलिनियर मोशनसाठी बघतोय. ओके, आता आपण दाखवूया. समजा हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. ओके, ॲट टी इज इक्वल टू 0 सेकंद. ज्यावेळी तुम्ही ऑब्झर्वेशन्स काय केले, स्टार्ट केले, तर टाइम किती होता, तिथून पुढे आपण टाइम मेजर करतो. मग सुरुवातीला टाइम किती होता, 0 सेकंद. त्यावेळी तुमच्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आपण मानूया ती किती होती, फॉर एक्झाम्पल 5 मीटर पर सेकंद एवढी होती. आपल्याला काय सांगितले, ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कशी आहे, कॉन्स्टंट, म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होणार नाही. ओके, नंतर ॲट टाइम टी इज इक्वल टू 1 सेकंद तुमच्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती असणार आहे, 5 मीटर पर सेकंद. तो इथं आला ना ऑब्जेक्ट, एका सेकंदामध्ये त्यानं 5 मीटर कव्हर केलं. सो हे डिस्टन्स किती असणार आहे, 5 मीटर. ॲट टी इज इक्वल टू 2 सेकंद म्हणजे आफ्टर 1 सेकंद अगेन त्याची व्हेलॉसिटी किती असणार आहे, V3 किती असणार आहे, 5 मीटर पर सेकंद. म्हणजे अशा तऱ्हेनं तुमच्या ऑब्जेक्ट कसा होतोय, मूव्ह होतोय, बट विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. ओके, आता ग्राफ काढूया. आपल्याला माहिती आहे जे इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो कोण, टाइम, तो आपण घेतो एक्स ॲक्सिसवर. आणि डिपेंडंट व्हेरिएबल कोण आहे या ठिकाणी, व्हेलॉसिटी, कुठे घेणार, एक्स ॲक्सिसवर. सॉरी, इंडिपेंडंट व्हेरिएबल टाइम कुठे घेणार आपण, एक्स ॲक्सिसवर. आणि डिपेंडंट व्हेरिएबल कोण, व्हेलॉसिटी, कुठे घ्यायचा, वाय ॲक्सिसवर. टाइम कशामध्ये घेणार आपण, सेकंदमध्ये. आणि व्हेलॉसिटी आपण कशामध्ये घ्यायची, मीटर पर सेकंदमध्ये. ओके, आता स्केल घेऊया. 0 सेकंद, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद. इकडं काय येणार, 1 मीटर पर सेकंद, 2 मीटर पर सेकंद, 3, 4, 5 अँड 6. ओके, आणि जर मी टेबल दोघांचा जर प्लॉट केला, टाइम वर्सेस व्हेलॉसिटी, तर काय येणार, ज्यावेळी 0 सेकंद असेल त्यावेळी व्हेलॉसिटी किती असणार आहे, 5 मीटर पर सेकंद. 1 सेकंदला व्हेलॉसिटी किती असणार आहे, 5 मीटर पर सेकंद. 2 सेकंदला पण 5 मीटर पर सेकंद. 3 सेकंदला पण 5 मीटर पर सेकंद, कारण व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, आता पॉईंट्स घेऊया आपण. 0 सेकंदला व्हेलॉसिटी 5 मीटर पर सेकंद. 1 सेकंदला अगेन 5 मीटर पर सेकंद. 2 सेकंदला 5. 3 सेकंदला 5. हे सगळे पॉईंट जर जोडले तर आपल्याला ग्राफ कसा मिळणार, स्ट्रेट लाईन अँड पॅरलल टू टाइम ॲक्सिस किंवा पॅरलल टू एक्स ॲक्सिस. ओके, आता प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये एक आपला पॉईंट राहिला, काय राहिला,
आपण काय चालू होतं, ॲक्सिलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम रिक्वायर्ड फॉर दिस चेंज. समजा एक तुमच्याकडे काय व्हेकल आहे तुमचं, ओके, हे व्हेकल आहे, ह्याची व्हेलॉसिटी आत्ता किती आहे 5 मीटर पर सेकंड, नंतर पण किती आहे 5 मीटर पर सेकंड, आफ्टर 1 सेकंड पुन्हा किती आहे 5 मीटर पर सेकंड. म्हणजे टाइम चेंज होतोय पण व्हेलॉसिटी चेंज होत नाही. मग आता ॲक्सिलरेशन फाइंड आउट करा. तर काय येणार ॲक्सिलरेशन, फायनल व्हेलॉसिटी ह्या टाइम इंटरव्हलसाठी आपण ॲक्सिलरेशन काढूया. ओके, हा टाइम किती म्हणा, इथं 0 सेकंड, इथं 1 सेकंड आणि इथं 2 सेकंड. ओके, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल, फायनल किती आहे 5 मायनस इनिशियल पण किती आहे 5 अपॉन टाइम 1 मायनस 0 1, 5 मायनस 5 0, 0 अपॉन 1 0, 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे काय झालं ॲक्सिलरेशन. आणि बरोबर आहे, बॉडीची व्हेलॉसिटी चेंज होत असेल तरच ॲक्सिलरेशन असणार ना. इथं व्हेलॉसिटी चेंजच होत नाही, बॉडी मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, त्यावेळी ॲक्सिलरेशन किती असणार आहे 0. तर ह्या पॉईंटला आपण असं म्हणू शकतो, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी ऑर ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ 0 ॲक्सिलरेशन. त्या ऑब्जेक्ट जवळ ॲक्सिलरेशन किती आहे 0. ओके, व्हेलॉसिटी चेंज झाली तरच ॲक्सिलरेशन डेव्हलप होतं ना, व्हेलॉसिटी चेंजच झाली नाही म्हणजे व्हेलॉसिटी कशी आहे कॉन्स्टंट आहे, मग ॲक्सिलरेशन किती असणार आहे 0. म्हणजे ॲक्सिलरेशनचा डायरेक्टली संबंध कोणाबरोबर आहे, चेंज इन व्हेलॉसिटीबद्दल, चेंज इन व्हेलॉसिटी बरोबर. ओके, तर या ठिकाणी आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचा आहे, तो आपण नंतर फाइंड आउट करूया. त्या अगोदर आपण काय करू, आपला सेकंड पॉईंट घेऊया, सेकंड ग्राफ घेऊया आपण. काय येणार, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ ऑफ एन ऑब्जेक्ट which is moving with constant positive acceleration. ओके, ह्या ठिकाणी बघा आपल्याला व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ काय करायचं आहे, प्लॉट करायचं आहे, बरोबर. आणि आपल्याला काय सांगितलंय की ऑब्जेक्ट कसा मूव्ह होतोय विथ कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन. ऑब्जेक्ट जवळ ॲक्सिलरेशन आहे पण कसं आहे कॉन्स्टंट आहे, प्लस ते ॲक्सिलरेशन कसं आहे आणखी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ॲक्सिलरेशनच्या आपल्याला इथं दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत की जे ॲक्सिलरेशन आहे बॉडीमध्ये ते पहिली गोष्ट कॉन्स्टंट आहे, दुसरी गोष्ट पॉझिटिव्ह आहे. इथं काय सांगितलं होतं, ॲक्सिलरेशन कसं आहे 0 आहे म्हणजेच व्हेलॉसिटी काय कॉन्स्टंट आहे. इथं ॲक्सिलरेशन 0 नाही म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसणार, व्हेलॉसिटी काय होणार चेंज होणार. ओके, पण आपल्याला एक गोष्ट समजलेली आहे, 5 मिनिटापूर्वी आपण एक्झाम्पल बघितलं होतं, ज्यावेळी मी तुम्हाला काय सांगितलं होतं पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन असतं, पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन, त्यावेळी व्हेलॉसिटी काय होते इन्क्रीज होते. आठवते का, आता जस्ट थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं होतं. मग ह्याचा अर्थ तुम्हाला काय समजणार की ह्या केसमध्ये व्हेलॉसिटी काय होते इन्क्रीज होते. दुसरी गोष्ट कॉन्स्टंट ॲक्सिलरेशनचा, हा अर्थ झाला कोणाचा पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशनचा, पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार. ओके, दुसरी गोष्ट काय सांगितलं कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन, ॲक्सिलरेशन आहे पण ते कसं आहे कॉन्स्टंट आहे. ओके, म्हणजे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ॲक्सिलरेशन असेल तर शेवटपर्यंत किती असणार आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ॲक्सिलरेशन जे काय डेव्हलप होणार आहे बॉडीमध्ये ते शेवटपर्यंत कसं असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे किंवा युनिफॉर्म असणार आहे. कॉन्स्टंटलाच आपण युनिफॉर्म म्हणतो. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल बघूया. बॉडी मुव्हिंग अलॉंग ए स्ट्रेट लाईन. ज्यावेळी तुम्ही बॉडीला ऑब्झर्व केलं त्यावेळी टाइम किती होता 0 सेकंड. इथून पुढे तुमचे ऑब्झर्वेशन्स काय झाले स्टार्ट झाले, त्यावेळी बॉडीची व्हेलॉसिटी किती होती 2 मीटर पर सेकंड. आफ्टर 1 सेकंड म्हणजे ॲट 1 सेकंड बॉडीची व्हेलॉसिटी किती झाली 4 मीटर पर सेकंड. नंतर अगेन आफ्टर 1 सेकंड बॉडीची व्हेलॉसिटी किती होणार 6 मीटर पर सेकंड, बरोबर. पुन्हा ॲट 3 सेकंड बॉडीची व्हेलॉसिटी किती झाली 8 मीटर पर सेकंड. ॲट 4 सेकंड व्हेलॉसिटी ऑफ बॉडी इज 10 मीटर पर सेकंड. ओके, मग ह्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी कव्हर केल्या. काय काय कव्हर केलं, ॲक्सिलरेशन कसं आहे पॉझिटिव्ह म्हणजे व्हेलॉसिटी इन्क्रीज होते का बघा 2 4 6 8 10 व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली. प्लस कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन म्हणजे काय, कॉन्स्टंट ॲक्सिलरेशनचा अर्थ काय असणार आहे ह्या ठिकाणी की व्हेलॉसिटी चेंज होण्याचा रेट काय आहे कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटी चेंज होण्याचा रेट कॉन्स्टंट आहे. बघा एका सेकंदामध्ये कितीने व्हेलॉसिटी चेंज होते 2 मीटर पर सेकंद. पुन्हा ह्या एका सेकंदामध्ये कितीने चेंज झाली 6 - 4 म्हणजे 2 मीटर पर सेकंद. ओके, हे नसेल समजलं तर आपण काय करूया ॲक्सिलरेशन फाइंड आउट करू आणि ते कॉन्स्टंट आहे का चेक करू. ॲक्सिलरेशन काय असतं ह्या इंटरवलला ॲक्सिलरेशन काढा,
फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल 4 - 2 2 अपॉन टाइम 1 - 0 1 म्हणजे ॲक्सलरेशन किती आलं या ठिकाणी 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुन्हा ह्या इंटरवलला ॲक्सलरेशन काढा. फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी 6 - 4 अपॉन टाइम 2 - 1 किती आलं ॲक्सलरेशन 6 - 4 किती येणार 2 अपॉन 2 - 1 1 म्हणजे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा ॲक्सलरेशन किती आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्या इंटरवलला ॲक्सलरेशन किती आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्या इंटरवलला पण ॲक्सलरेशन किती असणार 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे तुमचं ॲक्सलरेशन कसं आहे कॉन्स्टंट आहे. ओके. आता टेबल घेऊया आपण टाइम वर्सेस व्हेलॉसिटी. टाइम 0 सेकंद व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड. टाइम 1 व्हेलॉसिटी 4. टाइम 2 व्हेलॉसिटी 6. टाइम 3 व्हेलॉसिटी 8 मीटर पर सेकंड. टाइम 4 व्हेलॉसिटी 10. ओके. ग्राफ प्लॉट करूया. एक्स ॲक्सिसवर काय घ्या टाइम, वाय ॲक्सिसवर काय घ्या व्हेलॉसिटी. स्केल घेऊया आपण 0 सेकंद 1 सेकंड 2 सेकंद 3 सेकंद 4 सेकंद 5 सेकंद. ओके. इकडे काय येणार 2 मीटर पर सेकंड 4 मीटर पर सेकंड 6 मीटर पर सेकंड 8 मीटर पर सेकंड 10 मीटर पर सेकंड. टाइम 0 असताना व्हेलॉसिटी 2 आहे. टाइम 0 असताना व्हेलॉसिटी 2. टाइम 1 असताना व्हेलॉसिटी 4. टाइम 1 असताना व्हेलॉसिटी 4. टाइम 2 असताना व्हेलॉसिटी 6. टाइम 3 असताना व्हेलॉसिटी 8. टाइम 4 असताना व्हेलॉसिटी 10. हे सगळे पॉईंट जोडले तर ग्राफ कसा येणार स्ट्रेट लाईन. सो दिस इज ग्राफ बिटवीन velocity and time for object moving with constant positive acceleration. लक्षात आलं. ओके. ठीक आहे. आता काय करूया आपण स्लोप फाइंड आउट करूया. ह्या ठिकाणी पण आपला स्लोप फाइंड आउट करायचं राहिलं आहे. ते दोघांचा स्लोप आपण एकदम फाइंड आउट करूया. ठीक आहे. स्लोप म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. स्लोप म्हणजे टॅन थिटा. झालं ना. सेकंड लेक्चरमध्ये बघितलं आहे आपण स्लोपबद्दल आपण डिटेलमध्ये तिथं डिस्कशन केलेलं आहे. ते लेक्चर बघून घ्या. आणि टॅन थिटा थिटा म्हणजे काय अँगल बिटवीन स्ट्रेट लाईन अँड पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस मेजर्ड इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ह्या लाईननं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर तयार केलेला जो काय अँगल आहे तो अँगल म्हणजे थिटा. आणि त्या थिटाचा काय काढायचा टँजेंट म्हणजे टॅन फाइंड आउट करायचा. आणि जे काय उत्तर येईल तो काय असणार आहे ह्या लाईनचा ह्या ग्राफचा काय असणार आहे स्लोप असणार आहे. ठीक आहे. फाइंड आउट करूया आपण. Therefore, slope is equal to tan theta. Tan theta चा फॉर्म्युला काय असतो परपेंडिक्युलर अपॉन बेस. आता आपल्याला एक गोष्ट ऑलरेडी पाठ झालेली आहे की ज्यावेळी ग्राफ कसा असेल स्ट्रेट लाईन असेल त्यावेळी स्लोप कसा असतो कॉन्स्टंट असतो. हे झाले आपल्याला. स्लोप कॉन्स्टंट असण्याचं कारण काय तर थिटा प्रत्येक पॉईंटला सेम असतो. बघा आता मी थिटा कसा मेजर करणार ह्या पॉईंटला एक काय टाकणार मी एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन टाकणार. हा अँगल काय झाला थिटा आणि हा अँगल काय दाखवतो स्लोप दाखवतो. आता ह्या पॉईंटचा जर मी थिटा मेजर केला अगेन तर हा थिटा आणि हा अँगल आणि हा अँगल दोन्ही सेमच असणार आहेत का तर ह्या दोन लाईन एकमेकांना कशा आहेत पॅरलल आहेत. पुन्हा ह्या पॉईंटला जर मी अँगल मेजर केला तर तो अगेन किती येणार थिटा येणार. म्हणजे हे तिन्ही अँगल काय आहेत सेमच आहेत ना. म्हणजे तिन्ही ठिकाणी टॅन थिटा काय येणार सेमच येणार. म्हणजे प्रत्येक पॉईंटला स्लोप कसा आला सेम आला किंवा कॉन्स्टंट आला. ओके. जर ग्राफ तुमचा कसा असेल कर्व असेल तर प्रत्येक पॉईंटचा स्लोप कसा येतो डिफरंट येतो कारण प्रत्येक पॉईंटचा थिटा कसा आहे डिफरंट आहे. हे सुद्धा आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे स्लोप म्हणजे टॅन थिटा. टॅन थिटा काय असतो परपेंडिक्युलर अपॉन बेस. मग कुठलेही आपण दोन पॉईंट काय करूया सिलेक्ट करूया. एक पॉईंट हा सिलेक्ट केला मी ह्याला म्हणतो मी ए. दुसरा हा पॉईंट सिलेक्ट केला ह्याला मी म्हणतो बी. बरोबर. ठीक आहे. आता ए मधून काय टाका टाइम ॲक्सिसवरती काय टाकायचं एक परपेंडिक्युलर. ओके. हा टाइम किती मानू T1. तर बी पॉईंटमधनं पण काय करायचं टाइम ॲक्सिसवर काय टाकायचं परपेंडिक्युलर. ह्या टाइमला आपण म्हणूया T2. नंतर आपण काय करणार ए पॉईंटमधनं वाय ॲक्सिसवर काय टाकायला परपेंडिक्युलर. वाय ॲक्सिसवर कोण आहे व्हेलॉसिटी तर ह्या व्हेलॉसिटीला आपण म्हणूया V1 आणि ह्या व्हेलॉसिटीला काय म्हणूया V2. ओके. आणि आपल्याला ह्या दोन पॉईंटसाठी म्हणजे ह्या एवढ्या लाईनसाठी काय फाइंड आउट करायचा स्लोप. मग काय करणार आपण टॅन थिटा म्हणजे परपेंडिक्युलर अपॉन बेस. मग ह्यासाठी आपल्याला एक ट्रायंगल पाहिजे. मग इथून आपण काय केलं एक ट्रायंगल असं काय केला कंप्लीट केला. हा अँगल किती आहे थिटा. बरोबर. मग काय येणार स्लोप इज इक्वल टू टॅन थिटा आणि टॅन थिटा म्हणजे परपेंडिक्युलर अपॉन बेस. मग ह्या थिटासाठी ही काय झाली परपेंडिक्युलर आणि हा काय झाला बेस. मग परपेंडिक्युलर किती असेल हे डिस्टन्स ना. आता हिथून ओरिजिन पासून हे डिस्टन्स किती आहे V2. बरोबर ना.
किंवा ओरिजिनपासून हा पॉईंट, ह्याला आपण काय म्हणलं, ह्या पॉईंटची व्हेलॉसिटी किती आहे V2 आणि ओरिजिनपासून ह्या पॉईंटची व्हेलॉसिटी किती आहे V1. ओके, मग परपेंडिक्युलरची व्हॅल्यू काय होणार एवढी, तर V2 मायनस V1. बघा V2 मधून V1 काय केला, मायनस केला. सपोज V1 किती असेल 5 मीटर पर सेकंद आणि V2 किती असेल 8 मीटर पर सेकंद. तर एवढा परपेंडिक्युलर किती होणार, 8 मायनस 5 म्हणजे किती येणार 3 ना, ह्याची व्हॅल्यू 3 आली. म्हणजे परपेंडिक्युलर काय आला V2 मायनस V1. आपण बेस म्हणजे हा ना एवढा बेस किती येणार T2 मायनस T1. ह्यालाच आपण म्हणतो फायनल मायनस इनिशियल म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी आणि चेंजसाठी आपण डेल्टा वापरतो. T2 मायनस T1 म्हणजे चेंज इन टाइम आणि आपल्याला माहिती आहे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम. आताच आपण 10 मिनिटापूर्वी बघितलं होतं, त्याला आपण म्हणतो ॲक्सलरेशन. ह्याच्यावरून आपण एक महत्त्वाचं कन्क्लुजन काढलं. हा स्लोप आपण कोणाचा फाइंड आउट केला, व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफचा स्लोप फाइंड आउट केला. अँड व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफचा स्लोप तुम्हाला कुणाची व्हॅल्यू देतो, इट गिव्स ॲक्सलरेशन. म्हणजे आपलं वाक्य काय होणार, स्लोप ऑफ व्हेलॉसिटी टाइम ग्राफ रिप्रेझेंट ॲक्सलरेशन. ज्यावेळी तुम्ही ह्या ग्राफचा, ह्या स्ट्रेट लाईनचा काय काढाल, स्लोप फाइंड आउट कराल बाय युझिंग टॅन थिटा, त्यावेळी तुम्हाला जे काय आन्सर मिळेल स्लोपचं, ते आन्सर म्हणजेच त्या ऑब्जेक्टची काय असणार आहे, ऑक्सिलरेशन. त्या ऑब्जेक्ट काय असणार आहे, ॲक्सलरेशन. समजलं. ओके, जसं आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पोझिशन टाइम ग्राफचा स्लोप काढला होता ना, आणि तो काय आला होता व्हेलॉसिटी, तसं व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा स्लोप काय येतो, ॲक्सलरेशन. ओके, आता आपण आपल्या मेन कन्सेप्टकडे येऊया. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, हा जो अँगल थिटा आहे, हा थिटा अँगल कसा आहे, ॲक्यूट आहे. ॲक्यूट म्हणजे लेस दॅन 90. आणि ज्यावेळी थिटा कसा असतो, ॲक्यूट असतो, त्यावेळी स्लोप म्हणजे कोण, टॅन थिटा नेहमी कसा असतो, पॉझिटिव्ह. सपोज हा अँगल किती आहे 30, तर टॅन 30 ह्याचा आन्सर नेहमी कसा येणार, पॉझिटिव्ह. म्हणजे स्लोप कसा आला, पॉझिटिव्ह. बट स्लोप ऑफ व्हेलॉसिटी टाइम ग्राफ गिव्स ॲक्सलरेशन अँड ॲज स्लोप इज पॉझिटिव्ह देअरफॉर ॲक्सलरेशन इज ऑल्सो पॉझिटिव्ह. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, जर व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा स्लोप पॉझिटिव्ह येत असेल आणि व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा स्लोप म्हणजे काय असेल, ॲक्सलरेशन असेल, तर ह्या केसमध्ये ॲक्सलरेशन कसं आहे, पॉझिटिव्ह. ऑब्जेक्टचं ॲक्सलरेशन कसं आहे, पॉझिटिव्ह. आणि बघा आहे का पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन मिळालं, स्लोपवरून सुद्धा मिळालं. आणि पॉझिटिव्ह ॲक्सलरेशनचा अर्थ काय होतो, ज्या ऑब्जेक्टजवळ पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन आहे त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. बघा 2 4 6 8 10. ओके, आता आणखी आपण गोष्ट काय सांगू शकतो, स्ट्रेट लाईनसाठी प्रत्येक पॉईंटचा अँगल किती असणार आहे, थिटा म्हणजे कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे स्लोप कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. वेन ग्राफ इज स्ट्रेट लाईन देन स्लोप मीन्स टॅन थिटा इज ऑलवेज कॉन्स्टंट. स्ट्रेट लाईनचा स्लोप नेहमी कसा असतो, कॉन्स्टंट. पण व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा स्लोप म्हणजेच काय, ॲक्सलरेशन. आणि व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा स्लोप जर कॉन्स्टंट असेल तर ॲक्सलरेशन पण कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, युनिफॉर्म असणार आहे. आणि दिसते आपल्याला ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट ॲक्सलरेशन. बघा स्लोप कॉन्स्टंट आला म्हणून ॲक्सलरेशन पण कॉन्स्टंट, स्लोप पॉझिटिव्ह आला म्हणून ॲक्सलरेशन पण पॉझिटिव्ह. आणि ॲक्सलरेशन पॉझिटिव्हचा अर्थ आपण बघितला होता, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी अँड डायरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन बोथ आर सेम, किंवा ॲक्सलरेशन इज इन द सेम डायरेक्शन ॲज दॅट ऑफ व्हेलॉसिटी. कळलं, मला वाटतं तुमचं क्लिअर झालेलं आहे अशा तऱ्हेने. अजून काय सांगू शकतो, आता ह्या ठिकाणी आपण स्लोप फाइंड आउट केला नव्हता. ओके, फर्स्ट ग्राफमध्ये स्लोप म्हणजे काय, टॅन थिटा. थिटा म्हणजे काय, तुमच्या स्ट्रेट लाईननं एक्स ॲक्सिस बरोबर किंवा टाइम ॲक्सिस बर तयार केलेला अँगल. आता ही स्ट्रेट लाईन टाइम ॲक्सिसला कशी आहे, पॅरलल, त्यामुळं अँगल किती असणार आहे, 0 असणार आहे. दोन पॅरलल लाईन मधला अँगल 0 असतो. ह्या ठिकाणी स्लोप किती आला, टॅन 0. आणि टॅन 0 म्हणजे काय, 0. मी स्लोप किती आला, 0. आणि तुम्हाला समजतंय की ह्या लाईन जवळ स्लोप किती आहे, 0. स्लोप म्हणजे उतार ना. बघा ह्याजवळ काही उतार आहे, काही स्लोप आहे, ह्याजवळ काय स्लोप आहे का, नाही. मग स्लोप किती आला, 0. मॅथमॅटिकल पण 0 येतोय आणि तुम्हाला ऑब्झर्वेशन करून पण समजतंय की 0 येतोय. पण व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा स्लोप गिव्स काय, ॲक्सलरेशन. मग स्लोप 0 असेल तर ॲक्सलरेशन पण काय, 0. बघा ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ 0 ॲक्सलरेशन. ठीक आहे. अजून आपण काय करू शकतो बघा, आता मी काय करतो, ह्या फर्स्ट ग्राफमध्ये हा एक टाइम घेतो
T1 आणि हा दुसरा टाईम घेतो T2. ओके, आणि आपल्याला माहिती आहे इथं तुमची ॲक्सलरेशन कसं आहे 0, म्हणजे तुमची व्हेलॉसिटी कशी आहे कॉन्स्टंट. मग ही जी व्हेलॉसिटी आहे जी आपण किती घेतली होती 5 मीटर पर सेकंद, त्या व्हेलॉसिटीला मी म्हणतो V0. मग ह्या ठिकाणी व्हेलॉसिटी किती आहे V0. T1 टाईमला पण व्हेलॉसिटी किती आहे V0. T2 टाईमला पण व्हेलॉसिटी किती आहे V0. का, कारण ग्राफची हाईट काय दाखवते व्हेलॉसिटी, कारण व्हेलॉसिटी कुठं आहे वाय ॲक्सिसवर. मग ही हाईट बघा प्रत्येक ठिकाणी कशी आहे सेम आहे, म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. आता मी काय करतो, ह्या पॉईंटमधून T1 ह्या टाईमवर एक परपेंडिक्युलर टाकतो, ह्या पॉईंटमधून T2 पॉईंटवरती एक T2 टाईमवर एक परपेंडिक्युलर टाकतो. अशा तऱ्हेने मला एक काय मिळालं बघा इथं रेक्टँगल. दिस इज रेक्टँगल. आणि ह्या रेक्टँगलचा जर मी काय फाइंड आउट केला एरिया ऑफ रेक्टँगल, किंवा आपण असं म्हणू शकतो एरिया ऑफ व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा आपण काय फाइंड आउट करायचा एरिया बिटवीन टू इन्स्टंट ऑफ टाइम, between two instants of time T1 and T2. T1 and T2. तुम्ही काय फाइंड आउट करणार व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा एरिया ऑफ व्हेलॉसिटी टाइम ग्राफ बिटवीन टू इन्स्टंट्स T1 and T2 ह्या टाइम इंटरवलसाठी ह्या व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा मी काय काढणार एरिया. आणि एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे, हा काय रेक्टँगल आहे ना, मग रेक्टँगलचा एरिया काय असतो लेंथ इंटू ब्रेड्थ किंवा हाईट इंटू बेस. ह्या रेक्टेंगलचा एरिया हाईट इंटू बेस. ठीक आहे, हाईट किती आहे हे डिस्टन्स माहिती आहे आपल्याला की व्हेलॉसिटी टाइम ग्राफमध्ये हाईट काय दाखवते तर व्हेलॉसिटी दाखवते, कारण व्हेलॉसिटी वाय ॲक्सिसवर आहे. मग इथून हे किती येणार तर V0 आहे ना व्हेलॉसिटी. मग हाईट किती आली V0 इंटू बेस. बेस म्हणजे एवढाच येणार ना. मग हा बेस किती आहे तर इथून हे डिस्टन्स T2 आणि इथून ओरिजिनपासून हे डिस्टन्स T1. मग एवढं किती येणार तर T2 मायनस T1. ओके, मग एरिया ऑफ ए रेक्टँगल किती येणार V0 इंटू T2 मायनस T1ला काय म्हणतो आपण डेल्टा T. मग एरिया तुम्हाला किती मिळाला रेक्टँगलचा व्हेलॉसिटी इंटू टाइम. आता व्हेलॉसिटी इंटू टाइम म्हणजे काय असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. व्हेलॉसिटी इंटू टाइम म्हणजे काय डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग डिस्प्लेसमेंट किती आलं टाइमला तिकडे घेऊन जावा. टाइम इंटू व्हेलॉसिटी इज नोन ॲज डिस्प्लेसमेंट. मग ह्याच्यावरून आपण एक इम्पॉर्टंट कन्क्लुजन काढलं, ज्यावेळी तुम्ही व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा काय काढाल एरिया काढाल त्यावेळी त्या एरियाचं अँसर म्हणजे काय असणार आहे त्या ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं डिस्टन्स किंवा त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट. एरिया ऑफ व्हेलॉसिटी टाइम ग्राफ बिटवीन टू इन्स्टंट ऑफ टाइम T1 अँड T2 गिव्स काय येणार डिस्प्लेसमेंट. आता हे डिस्प्लेसमेंट मला कुठल्या टाइम इंटरवलसाठी मिळालं बिटवीन T1 अँड T2. मग ह्या टाइमपासून ह्या टाइमपर्यंत तुमच्या ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं डिस्टन्स म्हणजे ह्या टाइमपासून ह्या टाइमपर्यंत व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा फाइंड आउट केलेला एरिया. लक्षात आलं. आता ह्या ठिकाणी पण आपण ह्या टाइम इंटरवलसाठी कुठल्या T1 अँड T2 ह्या टाइम इंटरवलमध्ये तुमच्या ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं डिस्टन्स तुम्ही काढू शकता किंवा डिस्प्लेसमेंट काढू शकता. कसं काढणार तुम्ही तर ह्या टाइम इंटरवलसाठी तुम्ही काय काढणार व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा एरिया. एरिया कुठून कुठे येणार बघा, हा झाला बेस, ही काय झाली इथपर्यंत हाईट. तुमचा ग्राफ असा आहे ना मग हा ओके आणि हा एवढा सगळा एरिया तुम्ही काय करायचा फाइंड आउट करायचा. इथून इथपर्यंत. ओके, आता हा एरिया कसा फाइंड आउट करणार तर हा बघा एवढा काय रेक्टँगल आणि हा एवढा काय ट्रायंगल. मग रेक्टँगलचा एरिया हाईट इंटू बेस बरोबर ना, आणि ट्रायंगलचा एरिया हाफ इंटू बेस इंटू हाईट बरोबर. मग रेक्टँगलचा एरिया प्लस ट्रायंगलचा एरिया तुम्हाला मिळणार टोटल एरिया ऑफ व्हेलॉसिटी टाइम ग्राफ बिटवीन इन्स्टंट T1 टाइम इन्स्टंट बिटवीन टाइम इन्स्टंट T1 अँड T2 और बिटवीन टाइम इंटरवल T1 अँड T2. मग त्या एरियाचं जे काय आन्सर असेल ते काय असणार आहे ह्या केसमध्ये तुमच्या ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं डिस्टन्स और डिस्प्लेसमेंट बिटवीन टाइम T1 अँड T2. सिंपल. आता लास्ट रिझल्ट आपला काय स्लोप ऑफ व्हेलॉसिटी टाइम ग्राफ गिव्स ॲक्सलरेशन.
अँड एरिया अंडर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ गिव्स डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट. लक्षात आलं, समजलं. व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा स्लोप तुम्हाला ॲक्सलरेशनची व्हॅल्यू देतो आणि एरिया अंडर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ तुम्हाला त्या ऑब्जेक्टनं कव्हर केलेल्या डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू देतो. क्लिअर झालं, ठीक आहे. आता आपला 3 नंबरचा आपण ग्राफ बघूया. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ ऑफ एन ऑब्जेक्ट मूविंग विथ कॉन्स्टंट निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. काय चेंज आहे, इथं कॉन्स्टंट पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन आणि ह्या ठिकाणी कॉन्स्टंट निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. ओके, आणि आपण इथं काय सांगितलं होतं, ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह आहे म्हणजे व्हेलॉसिटी इन्क्रीज होत आहे आणि ह्या ठिकाणी ॲक्सेलरेशन कसं आहे, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. ह्याचा अर्थ व्हेलॉसिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन प्लस ॲक्सेलरेशन आणखी कसं आहे, कॉन्स्टंट आहे. इथं पण कॉन्स्टंट होतं. ॲक्सेलरेशन कॉन्स्टंटचा अर्थ काय, व्हेलॉसिटी चेंज होण्याचा रेट कॉन्स्टंट आहे. जसं इथे ॲक्सेलरेशन किती होतं, ह्या टाइम इंटरव्हलसाठी आपण किती काढलं होतं, 4-2/1 म्हणजे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्या ठिकाणी 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ह्या ठिकाणी 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ह्या ठिकाणी 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस इज कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन बट पॉझिटिव्ह means velocity increases. Here also acceleration constant but negative acceleration means velocity here decreases. Object moving along a straight line rectilinear motion. ज्यावेळी तुम्ही ऑब्झर्वेशन स्टार्ट केलं ॲट 0 सेकंद, त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती होती असं आपण मानूया. सपोज 70 मीटर पर सेकंद असं आपण मानूया. ओके, आफ्टर 1 सेकंद म्हणजे ॲट टाइम 1 सेकंद त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती झाली, 60 मीटर पर सेकंद. आफ्टर 1 सेकंद म्हणजे ॲट टाइम 2 सेकंद त्याची व्हेलॉसिटी किती झाली, 50 मीटर पर सेकंद अँड सो ऑन. ओके, मग ॲक्सेलरेशन किती येईल, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल 60 मायनस 70 टाइम 1 मायनस 0 1 मायनस 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा ॲक्सेलरेशन काय आलं, निगेटिव्ह आलं का, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. अजून कसं आहे, कॉन्स्टंट. ह्या टाइम इंटरवलला ॲक्सेलरेशन किती आलं, -10. आता ह्या टाइम इंटरवलला पण किती येणार, 50 मायनस 60 अपॉन 2 मायनस 1 म्हणजे किती 1. मग 50 मायनस 60 किती येते, -10च येते. मग ह्या ठिकाणी ॲक्सेलरेशन कसं आहे, कॉन्स्टंट आहे प्लस आणि कसं आहे, निगेटिव्ह आहे. कॉन्स्टंट अँड निगेटिव्ह ॲक्सेलरेशन ह्याचा अर्थ व्हेलॉसिटी डिक्रीज होते. टेबल काय येणार, टाइम वर्सेस व्हेलॉसिटीचा. 0 सेकंदला व्हेलॉसिटी 70 मीटर पर सेकंद, 1 सेकंदला 60, 2 सेकंदला 50, 3 सेकंदला 40, 4 सेकंदला 30 अँड सो ऑन. ग्राफ प्लॉट करूया, टाइम वर्सेस व्हेलॉसिटी. 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद. ओके, 10 मीटर पर सेकंड, 20, 30, 40, 50, 60 अँड 70 मीटर पर सेकंद व्हेलॉसिटी. 0 सेकंदला 70, 1 सेकंदला 60, 2 सेकंदला 50, 3 सेकंदला 40 अँड सो ऑन. पॉईंट जोडा, ग्राफ असा येणार. ओके, तुम्हाला समजायला लागलं काय आहे ते. आता पटपट बघू आपण. ओके, ठीक आहे. आता ह्या ग्राफचा स्लोप म्हणजे काय, ह्या स्ट्रेट लाईननं, ही स्ट्रेट लाईन थोडीशी मी कंटिन्यू करतो. ह्या स्ट्रेट लाईननं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस बरोबर तयार केलेला अँगल जो कसा मेजर करतो आपण, इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन थिटा. आणि ह्या थिटाचा काय काढायचा, टॅन थिटा, ज्याला आपण काय म्हणतो, स्लोप. मग ह्या ठिकाणी थिटा कसा आहे, ऑप्ट्यूस. मग टॅन ऑप्ट्यूस अँगल नेहमी कसा असतो, निगेटिव्ह. तर मग ह्या ठिकाणी स्लोप कसा आला, निगेटिव्ह. आणि व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा स्लोप म्हणजे काय असतं, ॲक्सेलरेशन. मग ह्या ठिकाणी ॲक्सेलरेशन पण कसं येणार, निगेटिव्ह. बघा, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. ओके, दुसरी गोष्ट स्ट्रेट लाईन आहे. मग ह्या अँगल जर थिटा असेल, ऑप्ट्यूस ग्रेटर दॅन 90,
हा अँगल पण किती असणार, तेवढाच असणार आहे. हा अँगल पण काय असणार आहे, तेवढाच असणार आहे. ही स्ट्रेट लाईनला प्रत्येक ठिकाणी थिटा कसा असतो, सेम असतो. मग टॅन थिटा पण प्रत्येक ठिकाणी कसा असणार, कॉन्स्टंट असणार. म्हणजे प्रत्येक पॉईंटचा स्लोप पण कसा असणार, कॉन्स्टंट असणार. स्लोप ऑफ velocity time graph is constant and slope of velocity time graph gives acceleration. So acceleration is also constant. So here acceleration is negative and constant. So here acceleration of object is constant negative acceleration. बघा, constant negative acceleration. ओके, अजून काय करू शकतो आपण त्या ग्राफमध्ये, कुठलाही एक टाइम इंटरवल घेऊ शकतो आपण. हा टाइम घेतला समजा मी T1, हा टाइम काय घेतला मी T2. आणि ह्या टाइम इंटरवलसाठी मला काय फाइंड आउट करायचं आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट विच इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट निगेटिव्ह ॲक्सलरेशन. मग काय सांगतो नियम आपला, ह्या टाइम इंटरवलसाठी तुमच्या ग्राफचा व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा काय फाइंड आउट करा, एरिया. ऑलरेडी झालं इथं आपलं. ओके, मग एरिया कसा फाइंड आउट करणार, हा एरिया एवढा. ओके, हा एरिया काय असणार आहे, इथून जरी मी एक लाईन ड्रॉ केली अशी, तर एवढा काय झाला रेक्टँगल आणि एवढा काय झाला ट्रायंगल. मग रेक्टँगलचा एरिया प्लस ट्रायंगलचा एरिया, वी गेट टोटल एरिया ऑफ ए व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इन टाइम इंटरवल बिटवीन T1 अँड T2. आणि व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा एरिया म्हणजेच काय असतं, डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे एरियाचा आन्सर असेल तेच तुमचं काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट असणार आहे. ओके, मला वाटतं तुम्हाला समजलेलं आहे. ह्या ठिकाणी आणखी एक पॉईंट आपला राहिला, ॲक्सलरेशन निगेटिव्ह आहे म्हणजे व्हेलॉसिटी काय होते, डिक्रीज होते. आणि निगेटिव्ह ॲक्सलरेशनचा आणखी एक अर्थ होतो, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी अँड डायरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन इज अपोजिट, किंवा डायरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन इज अपोजिट टू डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. जर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शनला असेल आणि ऑब्जेक्टमध्ये डेव्हलप होणारं ॲक्सलरेशन कसं असेल, निगेटिव्ह असेल, तर ॲक्सलरेशनची डायरेक्शन कशी येणार, व्हेलॉसिटीच्या अपोजिट. त्यालाच आपण म्हणतो निगेटिव्ह ॲक्सलरेशन. निगेटिव्ह ॲक्सलरेशनला आणखी एक शब्द आहे तो तुम्ही लक्षात ठेवा, रिटार्डेशन. रिटार्डेशन पण त्याला म्हणतात. ओके ओके, समजलं. ह्याच्यावरून आपण एक इम्पॉर्टंट कन्क्लुजन सांगू शकतो की आपल्याला इथं काय सांगितलंय, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट ॲक्सलरेशन. आणि इथं पण तेच आहे, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट ॲक्सलरेशन. कॉन्स्टंट ॲक्सलरेशन म्हणजे युनिफॉर्म ॲक्सलरेशन. ज्यावेळी ऑब्जेक्ट जवळ युनिफॉर्म ॲक्सलरेशन असेल त्यावेळी ग्राफ कसा असेल, स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन, दोन्ही ग्राफ कसे आहेत, स्ट्रेट लाईन. आणि जर तुम्हाला सांगितलं, जो आपण 4 नंबरचा पॉईंट बघणार आहे त्याच्यामध्ये आपण कसं ॲक्सलरेशन घेणार आहे, नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. म्हणजे जे कॉन्स्टंट नाही त्यावेळी ग्राफचं नेचर कसं असणार आहे, नॉट स्ट्रेट लाईन. म्हणजे तो कर्वच्या टाईपमध्ये असणार आहे. ओके, मग ग्राफ व्हेलॉसिटी टाइम ग्राफ कर्व कधी येतो, ज्यावेळी ॲक्सलरेशन कसे असेल, नॉन युनिफॉर्म. आणि व्हेलॉसिटी टाइम ग्राफ स्ट्रेट लाईन कधी येतो, ज्यावेळी ॲक्सलरेशन कसं असेल, युनिफॉर्म. ओके, अजून आपण काय सांगू शकतो बघा, ह्या केसमध्ये ॲक्सलरेशन कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे टाईमनुसार व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते. आणि ग्राफमध्ये तुम्हाला इझिली समजते, ज्याप्रमाणे टाइम इन्क्रीज होईल त्याप्रमाणे तुमची व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होत जाते. ह्या ठिकाणी ॲक्सलरेशन कसं आहे, निगेटिव्ह. म्हणजे व्हेलॉसिटी काय होते, डिक्रीज होते. ज्याला आपण नाव दिलं निगेटिव्ह ॲक्सलरेशनला रिटार्डेशन. व्हेलॉसिटी डिक्रीज होते. बघा, मग टाइम वाढेल त्याप्रमाणे तुमची व्हेलॉसिटी काय होते, डिक्रीज होते. 0 सेकंदला व्हेलॉसिटी काय होती, जास्त होती. पण जसा जसा टाइम पुढे गेला तशी व्हेलॉसिटी काय झाली, कमी होत गेली. ओके, आता 4 नंबरचा जो आपण पॉईंट बघणार आहे त्या पॉईंटमध्ये आपण बघणार आहे नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. हे 2 कसले होते, युनिफॉर्म ॲक्सलरेशन. ओके, ठीक आहे. आता आपण 4था पॉईंट स्टार्ट करूया. ओके, आता आपण व्हेलॉसिटी टाइम ग्राफची शेवटची केस आपण स्टार्ट करूया, किंवा शेवटचा ग्राफ आता आपण प्लॉट करणार आहे. आणि काय नाव दिलं आपल्याला बघा, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ ऑफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. आता पण आपण ह्याच्या अगोदर जे ग्राफ काढले होते 2 आणि 3 नंबरचा, त्याच्यामध्ये काय शब्द होता, युनिफॉर्म ॲक्सलरेशन किंवा कॉन्स्टंट ॲक्सलरेशन. ओके, आणि मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की ज्यावेळी युनिफॉर्म ॲक्सलरेशन किंवा युनिफॉर्म हा शब्द असतो त्यावेळी ग्राफ कसा असतो, स्ट्रेट लाईन. पण इथं काय दिलं आहे, नॉन युनिफॉर्म ॲक्सलरेशन. मग ह्या ठिकाणी ग्राफ कसा असणार आहे, नॉट इन स्ट्रेट लाईन, दॅट इज कर्वच्या टाईपमध्ये असणार आहे. ग्राफ कसा असणार आहे, कर्व असणार आहे. ओके, सुरुवातीला आपण बघूया. इथं तुम्हाला मी सुरुवातीला एक फॉर्म्युला सांगितला होता ॲव्हरेज ॲक्सलरेशन काढण्याचा. काय होता, चेंज इन व्हेलॉसिटी. बरोबर, काय होता, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम.
ॲव्हरेज ॲक्सलरेशन, चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम, दॅट इज T2 मायनस T1. आणि हे जर आपण असं लिहिलं होतं ना, चेंज म्हणजे डेल्टा असतो ना, डेल्टा व्ही बार अपॉन डेल्टा टी. हे झालं ॲव्हरेज ॲक्सलरेशन. म्हणजे एका मोठ्या टाइम इंटरवलसाठी T1 पासून T2 पर्यंत हा टाइम इंटरवल जर मोठा असेल आणि ह्या टाइम इंटरवलसाठी जे ॲक्सलरेशन काढतो त्याला आपण म्हणतो ॲव्हरेज ॲक्सलरेशन. पण स्मॉल टाइम इंटरवलसाठी किंवा एका इन्स्टंटसाठी, एका पर्टिक्युलर इन्स्टंटला जे ॲक्सलरेशन मिळतं ते कुठलं ॲक्सलरेशन असतं? इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बरीच ह्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे, ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियसबद्दल. ओके, मग इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन म्हणजे काय असणार आहे? तर इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन म्हणजे एक प्रकारचं काय असतं? ॲव्हरेज ॲक्सलरेशनच असतं. म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम, डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. पण हे जे ॲव्हरेज ॲक्सलरेशन आहे ते ॲव्हरेज ॲक्सलरेशन एका मोठ्या टाइम इंटरवलसाठी T1 पासून T2 पर्यंत मोठ्या टाइम इंटरवलसाठी न घेता जर तुम्ही छोट्या, खूप छोट्या टाइम इंटरवलसाठी फाइंड आउट केलं, म्हणजे इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन इज ॲक्च्युली ॲव्हरेज ॲक्सलरेशन बट टेकन फॉर व्हेरी स्मॉल टाइम इंटरवल. तो टाइम इंटरवल जो आहे डेल्टा टी म्हणजे कोण? T1 आणि T2 मायनस T1, तो कसा घ्यायचा? व्हेरी व्हेरी स्मॉल. आणि ती लिहिण्याची पद्धत कशी असते आपल्याकडे? जर डेल्टा टी स्मॉल आहे म्हणजे आपण कसं लिहितो? लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. टेन्स टू 0 म्हणजे काय असणार आहे? डेल्टा टी कसा घ्यायचा? व्हेरी व्हेरी स्मॉल. मग स्मॉल टाइम इंटरवलसाठी जे ॲव्हरेज ॲक्सलरेशन फाइंड आउट केले, डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी म्हणजे काय? ॲव्हरेज ॲक्सलरेशन. स्मॉल टाइम इंटरवलसाठी जे ॲव्हरेज ॲक्सलरेशन फाइंड आउट केले त्या ॲव्हरेज ॲक्सलरेशनलाच आपण म्हणतो इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. म्हणजे एका पर्टिक्युलर इन्स्टंटला. लक्षात आलं? ओके ओके. व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ. ओके, आता आपल्या ठरलेला प्रोसेस आपण फॉलो करूया. पहिल्यांदा आपण काय करतो? स्लोप काढतो. पण प्रत्येक पॉईंटला स्लोप कसा असणार आहे? डिफरंट. ओके, आता मी एक टाइम इंटरवल घेतला. समजा हा टाइम किती आहे? T1 आणि हा टाइम किती आहे? T2. बरोबर. हा पॉईंट असेल A आणि हा पॉईंट असेल B. आणि आपल्याला माहिती आहे स्लोप ऑफ व्हेलॉसिटी टाइम ग्राफ gives acceleration. पहिला पॉइंट. आणि सेकंड काय? एरिया अंडर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ gives डिस्प्लेसमेंट. हे आता पाठ झालेला आहे आपलं. मग आपल्याला ह्या ग्राफच्या दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या. एक म्हणजे स्लोप फाइंड आउट करायचा आणि नंतर एरिया अंडर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. एरिया नंतर फाइंड आउट करूया. आता स्लोप कसा काढणार आपण? प्रत्येक पॉईंटला स्लोप काय डिफरंट आहे. मला मग T1 टू T2 म्हणजे ह्या टाइम इंटरवलसाठी मला काय पाहिजे? स्लोप पाहिजे. मग मी काय करणार? हे ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण झालेलं आहे. हे दोन पॉईंट A आणि B काय करायचे? कनेक्ट करायचे बाय युझिंग स्ट्रेट लाईन. आणि ह्या स्ट्रेट लाईनचा काय काढायचा? स्लोप काढायचा. मग स्ट्रेट लाईनचा स्लोप काढणं सोपं आहे. इथून y एक्सवर काय टाकला? परपेंडिक्युलर. हा पॉईंट मी घेतला V1. इथून अगेन y एक्सवर काय टाकला? परपेंडिक्युलर. हा पॉईंट काय घेतला मी? V2. बरोबर. आणि ह्या स्ट्रेट लाईनचा स्लोप कसा काढणार? हा ट्रायंगल असा कंप्लीट करायचा इथून असा. आणि हा अँगल किती घ्यायचा? थिटा. बरोबर ना? या स्ट्रेट लाईननं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर तयार केलेला अँगल किती घेतला? थिटा. आणि ह्याचा टॅन थिटा काढायचा. कसा करणार टॅन थिटा? परपेंडिक्युलर अपॉन बेस. परपेंडिक्युलर किती येणार? V2 मायनस V1 आणि बेस किती येणार? T2 मायनस T1. हे सॉल्व्ह केलं तुम्हाला काय मिळालं? हा थिटा मिळाला. लक्षात आलं? मग ते स्लोपचं जे काय आन्सर येईल, स्लोप इज इक्वल टू टॅन थिटा परपेंडिक्युलर अपॉन बेस, तेच काय असणार आहे? तर ॲक्सेलरेशन बिटवीन टाइम इंटरवल T1 अँड T2. पण ते कुठलं ॲक्सेलरेशन असेल? ॲव्हरेज असेल. तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं की मोठ्या टाइम इंटरवलसाठी जे आपण ॲक्सेलरेशन फाइंड आउट करतो ते ॲव्हरेज असतं. मग तुम्ही ह्या टाइम इंटरवलसाठी जर स्लोप फाइंड आउट केला आणि त्या स्लोपचा आन्सर जर ॲक्सेलरेशन असेल तर ते कुठलं ॲक्सेलरेशन असणार आहे? ॲव्हरेज ॲक्सेलरेशन फॉर टाइम इंटरवल T1 अँड T2 किंवा T1 टू T2. लक्षात आलं? ओके. पण आता जर तुम्हाला इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं असेल तर इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन आपण एका इन्स्टंटला फाइंड आउट करतो. मी समजा मी हा एक पॉईंट चूज केला. ओके. आणि हा पॉईंट समजा असेल C आणि तुम्हाला विचारलं इथून एक परपेंडिक्युलर टाका. मग टाइम आपण किती घेऊया? T0. ह्या टाइमला, ह्या T0 टाइमला किंवा ह्या इन्स्टंटला
ऍक्सलरेशन किती आहे आणि ते ऍक्सलरेशन काय असणार आहे, इन्स्टंटेनियस. मग त्यासाठी पण आपण काय करतो, ऑलरेडी हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्या पॉइंटला टच करणारी एक काय काढायची, टँजेंट काढायची. सी पॉइंटला टच करणारी काय काढली मी, टँजेंट. ओके, आणि ही टँजेंट पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस बरोबर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला जो अँगल तयार करेल थिटा. ओके, हा जो थिटा आहे ह्याचा काय काढायचा, टँजेंट म्हणजे टॅन थिटा. मग मी थोडक्यात तुम्ही काय केली, ही जी टँजेंट आहे, ही जी स्पर्शिका आहे, जी सी पॉइंटला काय गेली, टच करून गेली, तर ह्या लाईनचा जर तुम्ही स्लोप फाइंड आउट केला, तो स्लोप म्हणजे तुम्हाला काय मिळणार, ह्या इन्स्टंटेनियस ऍक्सलरेशन. आणि AB लाईनचा जर तुम्ही स्लोप काढला, AB लाईनचा स्लोप तुम्हाला काय देणार, T1 पासून T2 पर्यंत ॲव्हरेज ऍक्सलरेशन. आणि ह्या लाईनचा, जी लाईन सीला टच करून गेली, ह्याला आपण म्हणतो टँजेंट, ह्या लाईनचा जर तुम्ही स्लोप काढला तर तुम्हाला काय मिळणार, ह्या इन्स्टंटचं काय मिळणार, इन्स्टंटेनियस ऍक्सलरेशन. अशी दोन्ही ऍक्सलरेशन आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. ओके, आता काय राहिलं, एरिया अंडर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. मी तुम्हाला काय मिळणार, डिस्प्लेसमेंट. आता जर तुम्ही, आपल्याला काय करूया, कुठल्या इन्स्टंटसाठी आपण एरिया काढूया, कुठल्या इन्स्टंटसाठी, तर T1 to T2. मग T1 आणि हा काय झाला, T2. मग ह्या ग्राफच्या अंडर बघा एवढा सगळा एरिया येतो ना, बघा इथून इथपर्यंत असा एरिया, सगळा एरिया येणार एवढा एरिया. हा सगळा एरिया जर तुम्ही फाइंड आउट केला, आता सेकंड आणि थर्ड पॉईंटमध्ये आपण एरिया फाइंड आउट केला होता, पण त्यावेळी तो एरिया काय होता, रेक्टँगल होता किंवा ट्रायंगल होता. पहिल्या केसमध्ये फक्त काय होता, रेक्टँगल होता. मग तुम्ही हाईट इंटू बेस केलं, तुम्हाला एरिया मिळाला, आणि व्हीटी ग्राफचा एरिया म्हणजे तुम्हाला काय मिळालं, डिस्प्लेसमेंट मिळालं. पण ह्या ठिकाणी जर तुम्ही शेप बघितला तर ह्या ठिकाणी एक्झॅक्टली रेक्टँगल आहे का, तर नाही. मग अशा केसमध्ये आपण टोटल एरिया अंडर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर इन्स्टंट ऑफ टाइम T1 to T2 कसा फाइंड आउट करायचा, तर आपण काय करणार, हा जो एरिया आहे इथून इथपर्यंत सगळा हा जो एरिया आहे एवढा सगळा, ह्या एरियाचे आपण लहान लहान भाग करू, आपण असे स्ट्रिप्स घेऊ, आपण अशा स्ट्रिप्स खूप लहान लहान. आता दाखवताना मी मोठ्या दाखवल्यात, पण ह्या स्ट्रिप्स खूप काय लहान लहान आहेत. आणि एक स्ट्रिप तुम्हाला कशी दिसते मला सांगा, रेक्टँगल सारखी दिसते का. ह्या एका स्ट्रिपचा आपण अगोदर काय काढूया, एरिया काढूया, आणि त्या एरियाला मी काय म्हणतो, DA. ओके, मग रेक्टँगलचा एरिया आपण फाइंड आउट केला होता, हाईट इंटू बेस. आता हाईट म्हणजे काय असणार आहे, ह्या रेक्टँगलची हाईट म्हणजे बघा तुम्ही अलॉंग वाय ऍक्सिस जाणार ना, आणि अलॉंग वाय ऍक्सिसला कोण आहे, व्हेलॉसिटी. मग हाईट तुम्हाला काय दाखवणार, ह्या पॉईंटची दाखवणार व्हेलॉसिटी. ओके, तर आपण V म्हणूया, इंटू बेस म्हणजे हे डिस्टन्स ना, हा टाइम इंटरव्हल आपण काय घेतला, व्हेरी व्हेरी स्मॉल. बघा हे डिस्टन्स ऍक्च्युली हा दाखवताना रेक्टँगल मी थोडासा मोठा काढलाय, ह्याच्यापेक्षा त्या रेक्टँगलची विड्थ किंवा बेस काय असणार आहे, लहान असणार आहे. मग ही विड्थ किती असणार आहे, ह्या ऍक्सिसवर काय टाइम आहे, आणि हा कसला टाइम झाला, व्हेरी व्हेरी स्मॉल टाइम इंटरव्हल, ज्याला मी काय म्हणतो DT. सो हिअर वी गेट V into DT is a area of a rectangle, or V into DT is a area of a this smaller strip. पण आपल्याला काय पाहिजे, हा पूर्ण जो कर्व आहे दिसतोय का, हा जो पूर्ण जो कर्व आहे, ह्या कर्वच्या अंडर येणारा टोटल एरिया पाहिजे फ्रॉम T1 to T2. हा पूर्ण एरिया कसा फाइंड आउट करायचा, तर अशा किती स्ट्रिप्स तयार झालेत, तर बऱ्याच स्ट्रिप्स आहेत, इन्फिनिटी स्ट्रिप्स आहेत. मग प्रत्येक स्ट्रिपचा एरिया सेपरेटली फाइंड आउट करूया, आणि सगळा एरिया काय करू आपण, सगळे स्मॉल एरिया काय करूया, जोडूया, म्हणजे सम करूया. तुम्हाला काय मिळेल, ह्या कर्वच्या अंडर येणारा टोटल एरिया मिळेल, शेडेड एरिया. पण हे करणं इम्पॉसिबल आहे, म्हणून आपल्याला मॅथमॅटिकल मध्ये ह्यासाठी एक टूल आहे. ह्या सर्व छोट्या छोट्या एरियाची ऍडिशन करण्यासाठी एक टूल आहे, त्याला आपण म्हणतो इंटिग्रेशन. आपण काय करणार, हा जो एक एरिया फाइंड आउट केला आहे आपण, स्मॉलर एरिया ऑफ दिस स्ट्रिप V into DT, ह्याला आपण काय करणार, इंटिग्रेट करणार, आणि त्याचं जे आन्सर असेल त्या इंटिग्रेशनचं ते काय असणार आहे, टोटल एरिया अंडर दिस कर्व फ्रॉम इन्स्टंट T1 to T2. मग टोटल एरिया, ह्याला काय म्हणणार, टोटल एरिया किती असणार आहे, इंटिग्रेशन ऑफ V into DT. आणि कुठून कुठपर्यंत पाहिजे आपल्याला टोटल एरिया, फॉर इन्स्टंट T1 to T2. So we get limit T1 to T2. So here we get total area is equal to काय, इंटिग्रेशन लिमिट T1 to T2. V म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, दॅट इज dx by dt. तर x म्हणजे काय असणार, डिस्प्लेसमेंट, इंटू dt as it is, dt gets cancel. So here we get area is equal to, the पुढे लिहू आपण, इंटिग्रेशन T1 to T2. हे dt कॅन्सल झालं, मग काय राहिलं, dx राहिलं. ओके, आता इथं आपण जर लिमिट पुट केलं आणि हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर काय मिळणार, x into T2 minus x T1.
बरोबर. लिमिट पुट केल्यानंतर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, इथं एक्स म्हणजे कोण आहे, डिस्प्लेसमेंट. त्यामुळे ह्याला आपण काय लिहू शकतो बघा, डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट फ्रॉम T1 टू T2. म्हणजे एरिया अंडर धिस कर्व फ्रॉम T1 टू T2 गिव्स डिस्प्लेसमेंट. तेच आपण सांगितलं होतं सुरुवातीला की जर तुम्ही व्हीटी ग्राफचा काय काढला, एरिया काढला, तर तुम्हाला काय मिळतं, डिस्प्लेसमेंट. लक्षात आलं? ओके. अशा दरम्यान आपण चारही ग्राफ्स इथे काय केले, प्लॉट केलेले आहेत. ओके, थँक्यू.